इंडिया बुल्स आणि MIDC मध्ये आता न्यायिक लढाई सुरू झालेली आहे। ही जागा देखील तातडीने ताब्यात घेणं गरजेचं आहे। तो अनेक शेतकऱ्यांना अजून जे डेव्हलप्ड प्लॉट देण्याचं आपण कमिटमेंट केली होती ती पूर्ण केलेली नाही। ते पॉवर परचेस ॲग्रीमेंट कधीपर्यंत होणार? काही लोकांना नोकरी देण्याचा पण शब्द आहे। आता त्यांचे वय सुद्धा 50, 55, 60 झालेत। तर यासाठी उद्योग विभाग आणि ऊर्जा विभाग मिळून त्यांच्यासाठी काही करणार का? नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामध्ये इंडिया बुल्स नावाच्या कंपनीला 2,500 एकर जागा ही MIDC ने अधिग्रहण करून दिली आणि त्या जागेपैकी 1,000 एकर जागेमध्ये इंडिया बुल्स कंपनीने औष्णिक ऊर्जा प्रकल्प तयार केला होता, जो अवसानात गेला, जो बंद पडला। तो प्रकल्प महाजेनकोने विकत घ्यावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि आजच्या या उत्तरामध्ये तो महाजेनको आणि NTPCच्या जॉईंट व्हेंचरनी घेतल्याचं आहे। हे उत्तर मंत्री महोदयांनी दिले। सर्वप्रथम मी सरकारचं अभिनंदन करतो की बंद पडलेला प्रकल्प हा आता सरकारने अखेर ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितच याच्यातून हजारो तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध होईल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष। त्याबद्दल मी सरकारचं विशेष अभिनंदन आज या निमित्ताने करतो। या उत्तरामधून मला एक 2-3 प्रश्न मंत्री महोदय आपल्याला विचारायचे आहेत की याचा फार मोठा संघर्ष झालेला आहे, परंतु याच्यात उत्तर देताना आपण असं सांगितलंय की या आता प्रकल्प जो आहे तो 24/2/2026 ला आपण यशस्वीरित्या अधिग्रहण केलेला आहे। त्यानंतर लागणाऱ्या तांत्रिक कामाचा आढावा, प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तांत्रिक कामाचा आढावा इत्यादी कार्यवाही सुरू केलेली आहे। पाण्याची पूर्तता असेल, रेल्वेचं काम असेल, या सगळ्याची आपण पूर्तता सुरू केलेली आहे। हे काम कधीपर्यंत पूर्ण करणार आणि प्रत्यक्षात त्या ज्या 2 जे टर्बाइन आपण चालू करणार असं आपण इथे लिहिलेलं आहे आणि 3 जे आहे ते नंतर करणार आहात, तर या 2 जे आहेत त्या प्रत्यक्ष वीज निर्मिती कधीपर्यंत करणार तिची तारीख ही आम्हाला पाहिजे। दुसरा प्रश्न असा आहे की या प्रकरणामध्ये इथं उद्योग मंत्री देखील बसलेले आहेत। मंत्री महोदय, जी 1000 एकर जमीन औष्णिक उद्योग प्रकल्पाला दिलेली आहे त्यातली जी 1,500 एकर जी राहिलेली आहे, ज्याच्यामध्ये इंडिया बुल्स आणि MIDC मध्ये आता न्यायिक लढाई सुरू झालेली आहे, ही जागा देखील तातडीने ताब्यात घेणं गरजेचं आहे। कारण अनेक शेतकऱ्यांनी 2007 सालापासून इथं जमिनी दिलेल्या आहेत। आज आपला प्रकल्प तयार होईल, परंतु अनेक शेतकऱ्यांना अजून जे डेव्हलप्ड प्लॉट देण्याचं आपण कमिटमेंट केली होती ती पूर्ण केलेली नाही। तर यासाठी उद्योग विभाग आणि ऊर्जा विभाग मिळून काही ठोस असं जे शेतकरी आहेत भूमी अधिग्रहण झालेले त्यांच्यासाठी काही करणार का, हा दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न जो आहे, यामध्ये ज्यावेळेस आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो त्यावेळेस असं सांगण्यात आलं, महाजेनको घेण्यामध्ये फार काही उत्सुक नव्हती, परंतु सगळ्या लोकांच्या आग्रहास्तव आणि आपल्या धोरणातून आपण ते घेतलं। ते घ्यायला उत्सुक यासाठी नव्हते कारण ही निर्माण होणारी जी वीज आहे ही महावितरणला घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी PPA पॉवर परचेस ॲग्रीमेंट होणं गरजेचं आहे। महावितरण ते पॉवर परचेस ॲग्रीमेंट करत नाही, त्यामुळं महाजेनको ही घ्यायला अनुत्साही होतं। आता हा PPA जो आहे तो पाठपुरावा करण्यात येत असून तदनंतर इंधन पुरवठा करार करण्यात येईल व त्याच्यानंतर हे चालू होईल अशा पद्धतीचं उत्तर आपण दिलेलं आहे। म्हणून माझे आपल्याला 3 परत एकदा सांगतो स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक म्हणजे हे प्रकल्प 2 जे टर्बाइन सुरू करून वीज निर्मिती होणार ते कधीपर्यंत होणार? दुसरं, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि ज्यांना विकसित जागा देण्याचं MIDCने हे शब्द दिलेला आहे, करार केलेला आहे, त्या कधीपर्यंत त्यांना देणार? त्याच्यातल्या काही लोकांना नोकरी देण्याचा पण शब्द आहे। आता त्यांचे वय सुद्धा 50, 55, 60 झालेत, त्यांच्या तर नाही पण त्यांच्या दुसऱ्या कोणत्या मुलांना नोकरी देणार का, हा दुसरा प्रश्न। आणि तिसरं, महावितरण कंपनीने जे पॉवर परचेस ॲग्रीमेंटचा पाठपुरावा चालू आहे असं आपण उत्तरात म्हणलंय, ते पॉवर परचेस ॲग्रीमेंट कधीपर्यंत होणार? कारण ऊर्जा मंत्री म्हणून सगळ्या कंपन्यांचे उत्तर देणं तुम्हाला शक्य आहे। सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांनी अभिनंदन सुद्धा केलं सरकारचं आणि खास करून मी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन करते की आपल्या राज्यामध्ये वाढत्या उद्योगधंदे आणि वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता आता कालच आपल्या राज्यामध्ये जो डिमांड ऑफ ॲट नाईट असते की जेवढी ऊर्जा ची मागणी राज्यात होते ती हायेस्ट आत्तापर्यंतची म्हणजे 30,500 मेगावॅट एवढी होती आणि आपल्या महाजेनकोनी काल हायेस्ट आत्तापर्यंतची निर्मिती झालेली ती म्हणजे 11,450 मेगावॅट एवढी झालेली आणि ह्या सिन्नर प्लांटसुद्धा
आपल्या राज्यातील पूर्ण ग्रीड स्टॅबिलिटीसाठी आणि वाढत्या ऊर्जेच्या मागणीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणून हा प्लांट आपण या ठिकाणी भागीदारीमध्ये घेतलेला आहे. आणि पहिला प्रश्न आपला जो होता की कधीपर्यंत हे पूर्ण होणार, तर 6 ते 8 महिन्यामध्ये हा प्रकल्पामध्ये वीज निर्मिती चालू होईल. दुसरा आपला प्रश्न होता की ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण केलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत, तर 2013-14 मध्येच अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, जमिनीचे आवड झालेले आहेत आणि तरीसुद्धा आणखीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहे. पण जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या त्यांच्या बैठका चालू आहेत आणि त्यांच्यासोबत शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे त्या ठिकाणी मार्ग काढण्यात येईल. आणि नेहमीच आपले मुख्यमंत्र्यां महोदयांचं म्हणणं असतं की शेतकऱ्यांना कुठलाही प्रकल्प लादण्यात येणार नाही, तशा पद्धतीने त्याच्यावरती लवकरच तोडगा काढण्यात येईल. आणि तिसरा आपला प्रश्न होता की ह्या परिसरातील शेतकऱ्यांच्या वारसदारांना नोकरी वगैरेची संधी मिळेल का, तर या प्रकल्पातून 1,500 ते 2,000 लोकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. आणि PPAच्या बद्दल सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी PPAचे करार महावितरणसोबत करण्यासाठीचा पाठपुरावा चालू आहे. आणि येणाऱ्या खानदेशामध्ये किंवा नाशिक, सिन्नर, संभाजीनगर, मुंबई ह्या परिसरामध्ये आणि ग्रीड स्टॅबिलिटीसाठी हा प्रकल्पाचा महत्त्वाचा असल्यामुळे PPAचा सुद्धा पाठपुरावा लवकरात लवकर करण्यात येईल. मला परत एकदा अभिनंदन करायचे सरकारचं आणि मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री असलेल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं. कारण हा प्रत्येक अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडत होतो आणि अखेर याला आता कुठेतरी न्याय मिळाला आहे. याबद्दल मला सगळ्या सिन्नरकर, संगमनेरकर आणि नाशिककर जनतेच्या वतीने आभार मानायचे. बंद पडलेला प्रकल्प आपण ताब्यात घेऊन चालू करतोय, ही सगळ्यात मोठी विशेष बाब आहे. इंडिया बुल्सचा बंद पडलेला, पण आता हा प्रकल्प चालू 6-8 महिन्यात होणार आहे असं मंत्री महोदयांनी उत्तर दिले, त्याबद्दलही तुमचे आभार या निमित्ताने मानतो. प्रश्न आता असा आहे की एक लहरे जे आहे हे तिथून हाकेच्या अंतरावर एक लहऱ्याचा औष्णिक प्रकल्प देखील आपला राज्य शासनाचा म्हणजे महाजेनकोचा आहे. त्याच्या बाबतीत शासनाचं काय धोरण आहे याबाबतही आपण स्पष्टीकरण करावं की तो चालू राहणार, वाढवणार, कमी करणार, कशा पद्धतीने या प्रकल्पाचा त्या प्रकल्पावर परिणाम होणार आहे हे देखील आपण स्पष्ट करावं. सभापती महोदय, केंद्र सरकारच्या निदर्शनानुसार 2030 पर्यंत आपल्याला हा प्रकल्प चालू ठेवायचा आहे.